सर्वांना नमस्कार मित्रांनो. आपण आतापर्यंत पीओ गाईडचे जे क्लॉजेस बघत होतो ते तर आपण पुढे बघणारच आहे. पण आता आपण एक आपली जी पीओएसबी स्कीम आहे त्याबद्दल आपण त्याचा सगळा गुगल करून टाकायचा आहे. काय करायचंय? डायरेक्ट बुवा करायचा आहे. आता पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम. कुठल्या? पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम ना, लक्ष द्या. आता पोस्ट ऑफिस सेव्हिंग ज्या स्कीम आहेत त्यामध्ये आपण तुम्ही बरेच जण बघत असाल टीडी आरडी सगळं सगळं तुमचं सिनियर सिटीजन स्कीम काय असेल, मंथली इन्कम स्कीम असेल, ते सगळं आपण बघणार आहे. टॉपिक वाईज 3 ते 4 व्हिडिओ मध्ये आपण प्रत्येक टॉपिकचा भुगाच करून टाकायचा. काय करायचं? भुगा करायचा आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला एकही शब्द किंवा एकही डाऊट त्याबद्दल तुमचा राहणार नाही. ठीक आहे. पोस्ट ऑफिस असं आपण हे करू. पोस्ट ऑफिसचे ना सगळे अधिकार कोणाकडे असतात माहिती का? जे सेव्हिंग स्कीम असतात. कुठल्या? सेव्हिंग स्कीम. त्याचे अधिकार आहे ना केंद्र सरकारकडे असतात. कोणाकडे? केंद्र सरकारकडे. केंद्र सरकारकडे त्याचे अधिकार असतात. आपण सगळे आता किती स्कीम आहेत? टोटल एकूण 11 स्कीम येतात. आता आपण एक स्कीम सगळं आता पहिल्यांदा आपण ज्या 11 स्कीम येतात त्या कुठल्या आहेत त्या पाहू. आणि त्यानंतर आपण एका एकाच काय करायचं? बुगा करायचं म्हणजे काय? तर थोडंच त्याबद्दल सगळी माहिती आपण जी ती सगळी आपण बघायची. तर पहिली स्कीम जर पाहिली तर आपण पहिलं बघा एसपी. आता एसपी म्हणजे काय? सेव्हिंग बँक अकाउंट. सेव्हिंग बँक अकाउंट. सेव्हिंग बँक अकाउंट. त्यानंतर आपण जर बघितलं दुसरं दुसरं जर पाहिलं तर आरडी. आरडी म्हणजे काय असतंय? रिकरिंग डिपॉझिट. रिकरिंग डिपॉझिट. आता ह्याच्यामध्ये काय असते माहिती का? पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग स्कीम असते त्याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न 100% परीक्षेला विचारले जाते. त्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की बाबा आरडीच्या ह्याच्यामध्ये किती रुपये भरल्यावर किती रुपये भेटतील, किंवा सेव्हिंग बँक अकाउंट किती जण उघडू शकतात, सेव्हिंग बँक अकाउंटचे रूल्स विचारले जातील, किंवा कमीत कमी विड्रॉल अमाऊंट विचारली जाईल, चेकची सुविधा विचारली जाईल. त्यानंतर टीडी जे अकाउंट असेल त्याचं किती वर्षांनी प्रीमॅच्युअर क्लोजिंग करता येईल, हे बरेच आपण सगळं डिटेल आपण काय करणार आहे? एक टॉपिक तोडत तोडत चालणार आहे. तोडत चालणार म्हणजे त्याचा नेट टू झेड काय असेल ती सगळं माहिती बघणार आहे आपण. त्यानंतर बघा असेल टीडी. टीडी म्हणजे काय असतंय? टाइम डिपॉझिट. आता टीडी कसं असतंय? 2 वर्ष, 3 वर्ष, 1 वर्ष, 5 वर्ष ही टी टाइम डिपॉझिट. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टीडी मध्ये आले की त्याचं सगळं बघणार आहे काय कसं करायचंय. त्यानंतर बघा सुकन्या एसएसए. एसएसए म्हणजे काय? सुकन्या समृद्धी अकाउंट. सुकन्या म्हणजे सुकन्या समृद्धी. एसएसए म्हणजे सुकन्या समृद्धी अकाउंट. बबल सुकन्या समृद्धी अकाउंट. लक्ष दे काय? सुकन्या समृद्धी अकाउंट. आता परीक्षेला प्रश्न काय विचारला जातो की एसएससी ची सुरुवात कधी झाली? एसएससी ची सुरुवात लगेच लक्षात यायला पाहिजे तुला. 22 जानेवारी 2015 कधी? 22 जानेवारी 2015 लक्ष ठेवायचंय. सुकन्याचा परीक्षेला प्रश्न विचारला जातो की सुकन्या सुविधा समृद्धी योजना आहे याची सुरुवात कधी झाली? तर त्याची सुरुवात झाली 22 जानेवारी 2015. त्यानंतर हे कोणासाठी असते? मुलींसाठी असते. ते तर माहितीच आहे तुला. त्यानंतर आपण जर पाहिलं 5वी स्कीम आहे कुठली? सुकन्यासारखीच मुलांसाठी असते बघा. आपण पीपीएफ चे खाते खोलतो. पीपीएफ. पीपीएफ बरीच जुनी आहे बरं का. पीपीएफ 1968 ला सुरुवात झाली. किती? 1968 ला. पीपीएफ म्हणजे काय असतंय? पब्लिक प्रोव्हिडंट फंड. पब्लिक प्रोव्हिडंट फंड काय असतंय? पब्लिक प्रोव्हिडंट फंड. त्यानंतर आपण बघणार आहे 6वं काय? समजा एमआयएस. एमआयएस. एमआयएस म्हणजे काय? मंथली इन्कम स्कीम. इन्कम स्कीम. मंथली इन्कम स्कीम. त्यानंतर आपण बघणार आहे 7वं एनएससी. एनएससी म्हणजे काय? नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. सर्टिफिकेट ह्याची सुरुवात कधी झालेली आहे? 8 मे 1989 ला सुरुवात झाली. 8 मे 1989 ला सुरुवात झालेली आहे. लक्ष ठेवायचं आहे. एनएससी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. त्यानंतर जर 8वी जर स्कीम पाहिली कुठली? बघा लक्ष दे. 8वी स्कीम एनएससी झालं, एमआय झालं, पीपीएफ झालं. त्यानंतर आपण पाहू केव्हीपी. केव्हीपी म्हणजे काय असते? केव्हीपी म्हणजे असं किसान विकास पत्र. किसान विकास पत्र. या गोष्टी कुठं? किसान विकास पत्र म्हणा किंवा एनएससी म्हणा किंवा एमआयएस म्हणा ही कुठं एसओ मध्ये ओपन करायला लागते. पीपीएफ सुद्धा एसओ मध्ये ओपन करायला लागते. हे सेव्हिंग अकाउंट आरडी वगैरे टीटी सुकन्या हे तुमच्या बीओ मध्ये उद्धारपण मध्ये ओपन करू शकता. ठीक आहे. त्यानंतर किसान विकास पत्र झालं. त्यानंतर आपण बघूया एमएसएससी. एमएसएससी काय? एमएसएससी 1 एप्रिल 2023 ला सुरू झाली बरं का अध्यक्ष. 1 एप्रिल 2023 लक्षात घ्यायचंय. 1 एप्रिल 2023 ही कधीपर्यंत योजना? 31 मार्च 2025 पर्यंतचे बरं का.
पुढे एक्सटेंड करतील, त्यांना वाटलं की याच्यामध्ये व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करतात बरेच महिला, तर 31 मार्च नंतर सुद्धा एक्सटेंड केली जाऊ शकते. MSC म्हणजे काय, महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट. ठीक आहे. त्यानंतर 9 पाहिजे. 10 काय आहे, 10 जर पाहिलं PPF पाहिलं, MS पाहिलं, NSC पाहिलं, KV पाहिलं, MSSC पाहिलं, त्यानंतर राहिलं काय की तुमचं सिनियर सिटीजन स्कीम एक असते, सिनियर सिटीजन स्कीम SCSS म्हणजे काय, सिनियर सिटीजन स्कीम जे की 65 वर्षाच्या वर जे असतील ना वयोवृद्ध, त्यांच्यासाठी आपण हे असते काय काय सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. ठीक आहे. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमची सुरुवात झाली 2004 ला. कधी बघा, 2004 ला सुरुवात झाली, 2024 नाही, 2004 ला सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमची सुरुवात झाली आहे. त्यानंतर अजून कुठलं राहिलंय आपलं जर पाहिलं, केव्हीपी झालं, MS झालं, त्यानंतर असे आहे एकूण किती 10 प्रकारच्या स्कीम येतात. हे बघा, सेव्हिंग बँक अकाउंट RD, त्यानंतर TD टाइम डिपॉझिट, त्यानंतर SSC सुकन्या समृद्धी, त्यानंतर PPF पब्लिक प्रोव्हिडंट फंडची सुरुवात 1968 ला झाली. सुकन्याची सुरुवात 22 जानेवारी 2015 ला झालेली आहे. त्यानंतर MIS म्हणजे मंथली इन्कम स्कीमची सुरुवात, त्यानंतर 7व NSC म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट 8 मे 1989 ला त्याची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर याच्यामध्ये केव्हीपी म्हणजे किसान विकास पत्र, त्यानंतर MSSC म्हणजे महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट, त्यानंतर SCSS म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही 2004 ला वगैरे सुरू झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे बघा, की ह्या ज्या स्कीम आहेत त्यांचं सगळं काय करायचं, आपल्याला बुगा करायचा काय. आता सर्व पहिल्यांदा आपण सेव्हिंग बँक अकाउंट बद्दल टोटल A to Z आपण माहिती बघणार आहे. तर आपण टायटल टाकून घेऊया, सेव्हिंग बँक अकाउंट SB. एवढं लक्षात आलंय. पोस्ट ऑफिसची सेव्हिंग स्कीम SB, RD, TD सगळ्या. तर आपण आता एक काय करायचंय, त्याचा बुगा करायचा, त्याची A to Z माहिती काय असेल त्याचं सगळं ते बघणार आहे आपण आता हेडिंग टाकून घेऊया, सेव्हिंग बँक अकाउंट SB, तुमच्या भाषेला SB सेव्हिंग बँक अकाउंट. AC करू फक्त अकाउंट AC. ठीक आहे. AC म्हणजे एअर कंडिशनर ना बघा, AC म्हणजे अकाउंट आहे आपल्या याच्यामध्ये. आता सेव्हिंग बँक अकाउंट जर बघितलं तर सेव्हिंग बँक अकाउंट जर खोलायचं तर आपण काय करूया, एक त्याचा मुद्दा सेव्हिंग बँक अकाउंटच्या संबंधित ना जेवढी काय डिटेल ती आपण मुद्द्या थ्रू बघणार आहे. आता सेव्हिंग बँक अकाउंट खोलायचंय तर त्याची सुरुवात कशी काय करायची, सेव्हिंग बँक अकाउंट खोलायचं तर पैसे लागतील. किती रुपये लागतात, कमीत कमी अकाउंट ओपनिंग साठी 500 रुपयांनी करायला लागतील. बरेच जणांना माहिती, आता बरेच जण बीओ मध्ये किंवा एसओ मध्ये कोण काम करत असेल त्यांना माहिती, अकाउंट ओपनिंग साठी काय लागतंय, 500 रुपये डिपॉझिट लागते पहिल्यांदा. त्यानंतर काय करायचं असतंय, आता ही माहिती काय परीक्षेला विचारत नाही MTS पण PA वगैरे ना आपण काय करूया, बुगा करायचं सगळं म्हणजे A to Z. सेव्हिंग बँक अकाउंटचं काहीच तुमच्या मनात डाऊटच नाही राहिला पाहिजे, ह्या पद्धतीने आपण बघणार आहे. अकाउंट ओपनिंग झाली त्यानंतर काय करायला लागतं, आपण तुम्ही ज्यावेळेस बीओ मध्ये काय करता, रेफरन्स नंबर जनरेट करता. रेफरन्स नंबर किती 18 अंकी असतो तो बघा, F पासून असतो F24 वगैरे असं काहीतरी असते, आणि शेवटी त्यानंतर कुठल्या अकाउंट वगैरे RD वगैरे काहीतरी असं लिहिलेलं असतंय. ठीक आहे. तर आता तुम्ही बीओ मध्ये अकाउंट ओपन केलं, रेफरन्स नंबर 18 अंकी जनरेट झाला, त्यानंतर तुम्ही काय करता की दुसऱ्या दिवशी ना अकाउंटचा फॉर्म येसो मध्ये आणून देता, बरोबर आहे. येसो मध्ये आणला, येसो मध्ये काय करता, फिनाकल सिस्टीम मध्ये ना फिनाकल सिस्टीम असते येसो मध्ये ना सॅप, फिनाकल सिस्टीम, पॉइंट ऑफ सेल, त्यानंतर बँक ऑफिस, वेगवेगळे प्रकार असतात. तुमचं अकाउंट कुठं ओपन केलं जातं, फिनाकल सिस्टीम मध्ये ओपन केलं जातं. अकाउंट ओपन झालं, खातं उघडलं, बरोबर, खातं उघडलं त्यानंतर सेम डे ला फंडिंग करावी लागते येसो मध्ये. सेम डे फंडिंग म्हणजे अकाउंट ओपन केल्यानंतर लगेच त्याच दिवशी येणार अकाउंटची जी तुम्ही अकाउंट जे रेफरन्स नंबर जनरेट केलाय तो रेफरन्स नंबर इथे टाकला जातो, आणि त्यानंतर
फायनान्शियल सिस्टम मध्ये अकाउंट उघडलं जातं. अकाउंट उघडल्यानंतर ते व्हेरीफाय केलं जातं. त्यानंतर सेम डेला फंडिंग केली जाते आणि फंडिंग केल्यानंतर सुद्धा ते परत व्हेरीफाय केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये बघितलं तर सेव्हिंग अकाउंट नंबर किती अंकी असतो? सेव्हिंग अकाउंट नंबर 12 अंकी असतो, 12 डिजिट. आधीचे जे पासबुक असतील 2021-20 च्या आधीचे, तर त्यांचा अकाउंट नंबर हा 10 डिजिट आहे. पण आता परीक्षेला जर प्रश्न विचारला सेव्हिंग बँक अकाउंट नंबर किती डिजिटचा आहे, तर 12 अंकी डिजिटचा आहे. त्यानंतर किप नंबर असतो, CIF नंबर. CIF नंबर म्हणजे काय असतंय? कस्टमर इन्फॉर्मेशन फाईल. काय असतंय? कस्टमर इन्फॉर्मेशन फाईल, F फॉर फाईल. परीक्षेला हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की CIF चा लॉंग फॉर्म सांगा. तर CIF चा लॉंग फॉर्म काय? कस्टमर इन्फॉर्मेशन फाईल. हा किती डिजिटचा असतो? हा 9 डिजिट असतो. 9 डिजिट असतो. जे की अकाउंट ओपनिंगच्या उजव्या साईडला असं कोपऱ्यात आहे ना, CIF1 CIF2 असं लिहिलेलं असतं. तिथे आहे ना हा डिजिट 9 अंकी डिजिट हा आकडा टाकला जातो. आणि तुम्ही जर बघितलं तर IPP मध्ये ना CIF नंबर असतो IPPB अकाउंटचा. IPPB अकाउंटचा आहे ना किती अंकी असतोय बघन? 10 डिजिटचा असतोय. किती? परीक्षेला जर विचारलं तुम्हाला सहज प्रश्न विचारला की कीप आयडी किती अंकी असतो? कीप आयडी हा 9 अंकी असतो. ठीक आहे. एवढं लक्षात घ्यायचंय. त्यानंतर आपण बघणार बघा की समजा आता अकाउंट वगैरे ओपन झालं, अकाउंटला काहीतरी व्याज द्यावं लागेल. व्याज दर कसा असतो? व्याज देणं कसं असतं माहिती का? व्याज काय असतंय? प्रत्येक स्कीमचे व्याज दर 3-3 महिन्याला आहे ना पोस्ट ऑफिस चेंज करत असतंय. व्याज दर हे ना सेव्हिंग बँक अकाउंटचं कधी चेंज म्हणजे कधी क्रेडिट होत आहे? तर 1 एप्रिलला. 1 एप्रिलला अकाउंट मध्ये व्याज त्याचं क्रेडिट होत आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर जर समजा व्याज आहे ना 10,000 पर्यंत असेल तर टॅक्स फ्री असते ते. काय असते? टॅक्स फ्री. आणि जर समजा 10,000च्या वर जर तुमचं व्याज जर गेलं, काय झालं? समजा एखाद्याने मोकार पैसा गुंतवलाय, मोकार पैसा गुंतवलाय पोस्टात आणि मोकार व्याज भेटतंय. त्याला व्याज दर आहे म्हणजे व्याज जे भेटतंय ते टॅक्स फ्री असतं असं नसतंय. 10,000 रुपयापर्यंतच त्याला व्याज दर विदाउट टॅक्स असतंय. 10,000 रुपयाच्या वरती जर व्याज गेलं तर त्याला आहे ना नियमानुसार काय असेल टक्केवारी ती कटते आणि तेवढंच त्याला व्याज भेटतंय. आता जर समजा ना सेव्हिंग बँक अकाउंट मध्ये किती रुपये गुंतवू शकतो बबन? सेव्हिंग बँक अकाउंट मध्ये किती रुपये गुंतवू शकतो? किती? ठीक आहे. आणि जर समजा 10 लाखाच्या वर गुंतवले पैसे, किती? 10 लाखाच्या वर जर पैसे गुंतवले कशामध्ये? सेव्हिंग बँक अकाउंट मध्ये, तर त्याला आहे ना इन्कम ऑफ सोर्स. आता इन्कम ऑफ सोर्स म्हणजे काय असतंय? किंवा तुला पैसा आला कुठून 10 लाखाच्या वर एवढा? तू 2 नंबरचे धंदे करतो की काय काय आपल्या पोस्टला काय माहित नसतंय. तर 10 लाख रुपयाच्या वर जर समजा पोस्टात एखादा व्यक्ती टाकत असेल तर त्याला इन्कम ऑफ सोर्स म्हणजे तुझं उत्पन्न कुठून आलंय काय आलंय ते पोस्टाला दाखवावं लागतं. ती फाईल जमा करावी लागते. ठीक आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर एसबी मध्ये किती अकाउंट म्हणजे किती लिमिट पर्यंत पैसे भरू शकतो कस्टमर? बघ किती बी कस्टमर अनलिमिटेड किती पैसे भरू शकतो? कितीही पैसे भरू शकतो. परीक्षेला प्रश्न विचारला जातो. 1 मिनिट लाईट गेली आता. तुमच्या आशीर्वादाने लाईट आलेली. आता पाहूया ना आपण बघत होतो की ना किती रुपयापर्यंत पैसे भरू शकतो कशामध्ये? एसबी खात्यामध्ये. एसबी खात्यामध्ये ना अनलिमिटेड पैसे भरू शकतो. किती पैसे भरू शकतो? किती? लिमिट नाही. आता पैसे भरू शकतोय बरोबर आहे. पैसे भरतोय म्हटलं त्याला काढायला लागणार ना पैसे. आता पैसे काढायचे. ठीक आहे. पैसे काढायचे म्हटलं तर पॅन कार्ड लागणार आहे का? पॅन कार्डचा विषय लक्षात घ्या. हा रूल बऱ्याच जणांना माहिती नाहीये. पॅन कार्ड काय आहे की जर समजा ना की प्लस CIF कीप आयडी नाही ना, जर समजा तुमचं पॅन कार्ड जर लिंक असेल तर तुम्हाला ना तुमचं 50,000च्या वरती जरी ट्रान्झॅक्शन असलं तरी सुद्धा तुम्हाला पॅन कार्ड आणायची गरज नाही. कधी? तर कीपला आहे ना तुमचं पॅन लिंक असलं पाहिजे. लिंक. आणि तुमचा मोबाईल नंबर सुद्धा कीपला लिंक असला पाहिजे. काय? मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड जर लिंक असेल कशाला? कीपला. तर जरी समजा तुम्ही विड्रॉल करण्यासाठी 50,000 रुपयाच्या वर जरी विड्रॉल करायचं असेल तरी सुद्धा पॅन कार्डची आवश्यकता लागत नाही. ठीक आहे. आणि जर समजा तुमचं कीपला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा तुमचं
पॅन कार्ड लिंक नसेल किटला तर तुम्हाला पॅन कार्ड हे सादर करावं लागतं, तुम्हाला पॅन कार्ड हे दाखवलं जातं. आपण बरेच वेळा म्हणतो की बाबा प्रत्येक वेळेस पॅन कार्ड मागते, पॅन कार्ड मागते. ज्यावेळेस तुमचा काही KYC मध्ये घोटाळा असतो तेव्हा तुम्हाला पॅन कार्ड मागलं जातं. ठीक आहे. आता कीप आयडी जर समजा ना, कीप आयडी कुठं बनवतात माहितीये का? CCRC मध्ये ना, CCRC हा एक फिनाकल मध्ये मेनू असतो. CCRC मेनू मध्ये ना काय केलं जातं, तुमची कीप जनरेट केली जाते. ठीक आहे. आणि तुमचं CMRC मध्ये काय असतंय, जर समजा तुम्ही ना अकाउंट ओपनिंगच्या वेळेमध्ये फॉर्म देताना पॅन कार्ड जर दिलं नसेल आणि फॉर्म 60 जोडून देतात बरेच वेळा, बरोबर का नाही? काय दिलं जातं अकाउंट ओपनिंगच्या वेळेस, जर समजा एखाद्याकडे पॅन कार्ड नसेल तर फॉर्म 60. आता फॉर्म 60 काय आहे माहिती का? फॉर्म 60 जर समजा तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर हा फॉर्म जोडला जातो. पण हा फॉर्म जोडल्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये ना, 6 महिन्याच्या आत आपण काय करायचं असतंय, पॅन कार्ड जमा करायचं असतंय. आणि मग CMRC मध्ये हा आहे ना कीप आयडी मॉडिफिकेशनचा मेनू असतो फिनाकल मध्ये, त्यामध्ये परत तुमचं एडिटिंग करून तुमचं पॅन कार्ड लिंक केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर आहे ना, आपण बघणार आहे बघा की समजा आता मिनिमम बॅलन्स नाही का, आपण मिनिमम बॅलन्स किती ठेवला होता? 500 रुपये. अध्यक्ष एक 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 सेव्हिंग बॅलन्सचा काहीच परत विषयच नाही, डोक्यात राहिला पाहिजे. SB चा कुठला क्वेश्चन विचारू, कसा विचारू, CCRC विचारू, फिनाकल विचारू, काही विचारू, MTS म्हणून अभ्यास नाही करायचा, परफेक्ट अभ्यास, टेन्शन फ्री. मिनिमम बॅलन्स किती होता? मिनिमम बॅलन्स 500 रुपये होता, बरोबर आहे. आता आपल्या कार्यकर्त्याला काय झालं, त्याला पाहिजे पैसे टाकायचे पोस्टात, त्याला पैसे टाकायचे नसते बरं, त्याला वेगळीच असते. 10 रुपये समजा, 10 रुपये कमीत कमी 10 रुपये डिपॉझिट करू शकतो. डिपॉझिट किती करू शकतो? कमीत कमी 10 रुपये. आता 10 रुपये जमा करायचे, बरोबर आहे. डिपॉझिट स्लिप असते, बरोबर का नाही? SB 103. आपण रोज तुम्ही ते चिठ्ठ्या पावत्या भरत असताल, कस्टमरचे डुप्लिकेट सह्या आणत असेल, काही काही उद्या पैसे भरतो म्हणून. ठीक आहे. ते तुमच्या पद्धतीने काय करत असतात ते माहित नाही. SB 103 असते पे स्लिप, त्याच्यामध्ये ते भरून आपण पैसे भरू शकतो. किती रुपयाच्या पट्टीमध्ये? 10 रुपयाच्या पट्टीमध्ये पैसे भरू शकतो. आता जर पैसे काढायचे म्हणले, मिनिमम विड्रॉल, आता मिनिमम विड्रॉल किती रुपयाचा करायला लागतोय? मिनिमम विड्रॉल किती रुपयाचा करायला लागतोय? 50 रुपयाचा. बघा किती? 50 रुपयाचा मिनिमम विड्रॉल करायला लागतो. आता विड्रॉल करायचं म्हणलं SB 7 पाहिजे असेल, त्यानंतर अकाउंट क्लोज करायचं म्हणलं SB 7 असतंय. त्यानंतर अकाउंट प्रीमॅच्युअर क्लोज करायचं म्हणलं SB 7 असतंय. त्या आपण प्रत्येक जिथलं तिथं ते बघणारच आहे. फक्त आता एवढं लक्षात ठेवा की विड्रॉल साठी कुठलं असतंय? SB 7 असतं. कुठलं? SB 7. कमीत कमी किती रुपये विड्रॉल करू शकता? कमीत कमी 50 रुपये विड्रॉल करू शकता. तुमच्या अकाउंट मध्ये कमीत कमी मिनिमम बॅलन्स 500 रुपये असतो. त्यानंतर तुम्ही 10च्या पट्टीमध्ये डिपॉझिट करू शकता. डिपॉझिट करण्यासाठी काय वापरलं जातं? SB 103 ही पावती वापरली जाते. विड्रॉल साठी SB 7 वापरलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आपण जर बघितलं, आता विड्रॉल करताय, विड्रॉलचे मोड जर बघितले तर तुम्ही डायरेक्ट काउंटरवर SB 7 भरून विड्रॉल करू शकता, त्यात काय विषय नाही. त्यानंतर चेकने विड्रॉल करता येतो. त्यानंतर तुम्ही ATM ने विड्रॉल करू शकता, बरोबर आहे का नाही? त्यानंतर आपण कशाने करू शकतो? इलेक्ट्रॉनिक मोड. इलेक्ट्रॉनिक मोड, आता इलेक्ट्रॉनिक मोड म्हणजे काय? आता तुम्हाला SB 7 समजलं असणार आहे की चिठ्ठी भरायची, तिथं 2 ठिकाणी सिग्नेचर ऑफ थंब इम्प्रेशन आणि इकडे कोपऱ्यात एक सही घ्यायची, दोन्ही ठिकाणी 2 सह्या घेऊन विड्रॉल करू शकता, त्यात विषय नाही. चेक सुद्धा माहिती आहे तुम्हाला, चेक मी सुद्धा तुम्ही विड्रॉल करू शकता. त्यानंतर ATM ने विड्रॉल करू शकता. आणि इलेक्ट्रॉनिक मोड म्हणजे काय असतंय? तुम्ही ऑनलाईन IPP थ्रू किंवा POSB थ्रू IPP मोबाईल बँकिंग ऍप मधून जे तुम्ही ना देवाणघेवाण करता पैशाची, त्याला ते इलेक्ट्रॉनिक मोड म्हणलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार बघा की अकाउंट आता कोण कशा प्रकारे ओपन करू शकतो. आता अकाउंट कसं ओपन करू शकतो, किती जण ओपन करू शकते, ते सगळा धिंगाणा करून टाकू आपण. काय करायचंय? धिंगाणा करायचंय फुल अकाउंट ओपनिंगचा. पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. अकाउंट ओपन करतोय, भारताचा नागरिक पाहिजे. NRI जर असेल, NRI म्हणजे काय असते माहितीये का? नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया. नॉन रेसिडेन्शियल ऑफ इंडिया. मग अक्षर कळतंय काही ना काही कळत नाही, पण समजून घ्या भाऊ. कसं आहे,
अक्षराच्या पेक्षा आवाजाकडे लक्ष द्या. जे सांगतोय तेवढं व्यवस्थित लक्ष ठेवा. त्या बाहेरचा प्रश्न येत नाही. तुम्ही पीए ची तयारी करा, नाही एसएसपी ची तयारी करा, आयपी ची तयारी करा, काहीच नाही. सेव्हिंग बँक अकाउंट आणि जे स्कीम स्ट्रक्चर सांगणार आहे त्याला हे जे सांगते त्याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. ठीक आहे. नॉन रेसिडेन्शियल ऑफ इंडिया हा जर असेल, भारताबाहेरचा व्यक्ती जर असेल, तर तो भारताच्या मध्ये पोस्टाचं खातं ओपन करू शकतो का? तर करू शकत नाही. करू शकत नाही. बरोबर आहे. भारताचा नागरिक पाहिजे. ठीक आहे. तर तो सेव्हिंग बँक अकाउंटचं अकाउंट ओपन करू शकतोय. त्यानंतर आपण बघणार आहे अकाउंट कोण ओपन करू शकतो, कसं ओपन करू शकतो. अकाउंट कोण ओपन करू शकतो, कशा प्रकारे ओपन करू शकतो. त्याच्यामध्ये बरेचसे आहेत ना, 4-5 प्रकार आहेत. आपण एक 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 टॉपिक मोडत मोडत थोडं व्यवस्थित त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता पहिलं जर बघितलं, लक्ष द्या, सिंगल अकाउंट ओपन करू शकता. सिंगल अकाउंट. ठीक आहे. सिंगल अकाउंट म्हणजे काय असतंय, वैयक्तिक खातं तो ओपन करू शकतो. आता सिंगल अकाउंट किती ओपन करू शकतो एका व्यक्तीचे? एका व्यक्तीचे एकच अकाउंट ओपन करता येते. ओनली वन अकाउंट. ओनली वन अकाउंट ऑफ सिंगल पर्सन. म्हणजे काय असतंय, तू ह्या पोस्टात 4 अकाउंट काढतो, त्या पोस्टात 4 अकाउंट काढतो, फुल पैसा गुटवतो. ह्या असले कुठे जमत नाही. तर एक एक व्यक्ती एक सिंगल अकाउंट, एवढं लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरा जॉईंट अकाउंट ओपन करू शकतो आपण. जॉईंट जॉईंट म्हणजे समजत आहे ना, जॉईंट म्हणजे संयुक्त खातं असतं. संयुक्त. लक्ष दे. काय जॉईंट म्हणजे कसं खातं असतंय, संयुक्त. जॉईंट एसी. शॉर्टकट लिहितो, प्रत्येक ठिकाणी अकाउंट लिहित बसत नाही. एसी म्हणजे तुम्ही समजून घ्या की अकाउंट लिहिलंय. आता जॉईंट म्हणजे संयुक्त खातं ओपन करू शकतो. आता जॉईंट मध्ये जर बघितलं आपण, त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. बरेच जणांना माहिती असेल की पुस्तकावर छापून येते पहिल्या पानावर, जॉईंट ए अकाउंट, जॉईंट बी अकाउंट. आता जॉईंट ए आणि जॉईंट बी हे समजून घेऊ आपण. जॉईंट ए अकाउंट जर असेल तर दोन्ही कस्टमर ना, दोन्ही व्यक्तींचे काय पाहिजे, सिग्नेचर पाहिजे. सिग्नेचर कशाला? पैसे काढायला मोबाईल. आणि जॉईंट बी जे अकाउंट असतंय तिथं कोणी पैसे काढू शकतो. दोघांपैकी एक जण. हा. जॉईंट अकाउंट असेल तर दोन्ही व्यक्तींची सिग्नेचर लागेल पैसे काढताना. त्यानंतर दोघांपैकी एक जण. कधी जॉईंट बी जर खात असेल तर तेव्हा तो पैसे काढू शकतो. आता ठीक आहे, इथपर्यंत समजलंय. आता लक्ष द्यायचंय, जर समजाय का अकाउंट तुम्हाला ट्रान्सफर करायचंय, काय करायचंय, अकाउंट जर ट्रान्सफर करायचंय तर काय करायला लागतं, दोघांच्या साइन रिक्वायर्ड, सिग्नेचर बोथ. म्हणजे काय, दोघांच्या सह्या गरजेच्या आहेत. कधी अकाउंट जर तुम्हाला एका पोस्टातून दुसऱ्या पोस्टामध्ये ट्रान्सफर करायचं असेल तर दोन्ही व्यक्तींच्या सह्या ह्या आवश्यक असतात. आता जर समजा तुम्हाला आहे ना एकाच एसोच्या अंतर्गत जर इकडचं तिकडे जर ट्रान्सफर करायचं असेल, विओचं एसोला किंवा एसोचं विओला, तर तुम्हाला कुठलाही चार्ज लागत नाही. जर समजा तुम्हाला आहे ना अकाउंट जर समजा दुसरीकडे ट्रान्सफर करायचं असेल, दुसऱ्या एसोला म्हणा किंवा दुसऱ्या जिल्ह्यात म्हणा, तर ऍप्लिकेशन वगैरे द्यावं लागतं. त्यानंतर 100 रुपये प्लस जीएसटी काय असेल ते भरून तुमचं अकाउंट ट्रान्सफर होतं. आणि जर समजा जे आहे ना फिनाकल झालेलं पोस्ट ऑफिस आहे, त्यामधून नॉन फिनाकल पोस्ट ऑफिस मध्ये अकाउंट हे तुमचं ट्रान्सफर केलं जात नाही. एवढा बरेच डीप मध्ये काही विचारत नाही परीक्षेला, पण तरी पण एक सांगण्याचा मुद्दा. ठीक आहे. त्यानंतर आपण तिसरा मुद्दा जर पाहिला, तिसरं कशा प्रकारे अकाउंट ओपन केलं जातं, की मायनर ऑपरेटेड बाय गार्डियन. मायनर ऑपरेटेड बाय गार्डियन. आता इथं काय लक्षात दे, इथं काय माहितीये का, जर समजा एखादा 5 वर्षाचा मुलगा आहे किंवा कोणी असो नाही का, तर तो व्यक्ती खातं खोलू शकतो का, तर खोलू शकतोय. गार्डियन म्हणजे काय, त्याचे जे पालक असतात त्यांना गार्डियन लावून मायनरचं सुद्धा खातं खोललं जातं. त्यानंतर चौथा प्रकार असतो की इथं लिहितो चौथा प्रकार, मायनर अटेनिंग सेल्फ आफ्टर 10 years. ठीक आहे, 10 years.
म्हणजे 10 वर्षाचा जो व्यक्ती किंवा ज्या वर्षाचा जे मुलगा आहे कोणी असो नाही का, तो 10 वर्षानंतर ते स्वतःच्या अकाउंट खोलू शकतो. त्यानंतर 18 वर्ष त्याला पूर्ण झाल्यानंतर त्याच्या नावाने स्वतःचा अकाउंट, नवीन अकाउंट ओपनिंग फॉर्म, त्यानंतर केवायसी फॉर्म वगैरे ते भरून द्यावं लागतं. आणि 5वं जे असतंय, 5वं कसं असतंय की गार्डियन ऑन बिहाफ ऑफ अनसाउंड माइंड. आता इथं काय माहितीये का, जर समजा काही मतिमंद वगैरे असेल मुलं किंवा कोणी असो नाही का, असं कोणा वेळ येऊ नये पण असतात, देवाने दिलेलं आहे, ऍक्सेप्ट करणे आपला भाग आहे. त्यानंतर जर समजा अनसाउंड माइंडचं कोणी असेल तर गार्डियनद्वारे त्याचं सुद्धा अकाउंट हे सेव्हिंगचं खोललं जातं. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण जर बघितलं, आपण काय काय बघितलं, नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया अकाउंट खोलू शकत नाही. त्यानंतर सिंगल अकाउंट, ओनली वन अकाउंट खोलू शकतो एक पर्सन. त्यानंतर जॉईंट अकाउंट जर असेल तर जॉईंट ए आणि जॉईंट बी दोघांपैकी एकाची सिग्नेचर जॉईंट बी असेल तर लागेल, किंवा दोन्ही व्यक्ती लागतील जॉईंट असेल तर विड्रॉल करण्यासाठी. त्यानंतर मायनर ऑपरेटेड बाय गार्डियन, मायनर अटेनिंग सेल्फ आफ्टर 10 years, आणि गार्डियन ऑन बिहाफ ऑफ अनसाउंड माइंड. एवढं आपण बघितलं. त्यानंतर आपण बघणार आहे की, आणि प्रत्येक खात्याला नॉमिन लावणं हे बंधनकारक आहे बरं का, ते आपण पुढे बघू टॉपिक वाईज. आता जर समजा ना ह्याच्यामध्ये जॉईंट अकाउंट मध्ये एक अजून एक हे असतंय, ते एक सांगतो कसा मुद्दा असतोय. आता श्यामाचं काय आहे, श्यामाचं आहे ना अकाउंट आहे जॉईंट अकाउंट, श्याम आणि रामा. आता आपल्याला कोणी श्याम आणि रामा बघत असेल त्याने वाईट मानून टाकू किंवा जॉईंट अकाउंट असेल, बरोबर आहे. जॉईंट अकाउंट आहे श्याम आणि रामाचं. समजा जर आहे ना श्यामाची डेथ झाली, श्यामाचा जर मृत्यू झाला, तर आहे ना हे अकाउंट आहे ना, जे अकाउंट एसबीचं आहे ते रामाच्या नावाने तयार होतं. रामाच्या नावानं तुम्हाला समजण्यासाठी सांगतो बरं का मराठीत पण. रामाच्या नावाने तयार झालं. पण विषय काय, रामाचा आधी सिंगल अकाउंट आहे, ह्याचा आधी सिंगल अकाउंट आहे. सिंगल अकाउंट असेल आधी, आपण बघितलं की एक व्यक्ती 2 अकाउंट ओपन करू शकतो. सिंगल मध्ये एक सेपरेट वैयक्तिक करू शकतो, त्यानंतर जॉईंट सुद्धा करू शकतो. आता श्यामाचं काय जॉईंट अकाउंट होतं, श्यामाची डेथ झाली. आता रामा एकटा राहिला, रामा ह्या खात्याचा मालक बनतो. कोण? रामा. पण रामाचा आधी सिंगल अकाउंट आहे. आता सिंगल अकाउंट आहे, आता मग दोन्ही ठिकाणी सिंगल सिंगल अकाउंट रामा मालक झाला ना, तसं जमत नसतंय. जे तुमचं जॉईंट अकाउंट आहे, जॉईंट अकाउंट हे जॉईंट अकाउंट आहे ना, हे क्लोज करायला लागतंय. हे क्लोज करावं लागते. ह्याची अमाऊंट आहे ती रामाच्या सिंगल अकाउंट वर जमा करावी लागते. आणि रामा हे त्याचं स्वतःच पहिलं जे खोललेलं सिंगल अकाउंट आहे तेच पुढं चालू ठेवतो. ठीक आहे. त्याने आपण जर बघितलं तर, आपण आधी बघितलं की अकाउंट ट्रान्सफर करू शकतो का, सिंगल अकाउंट, एक मिनिट, सिंगल अकाउंट किंवा जॉईंट अकाउंट आहे. आता हे त्यांचं ट्रान्सफर करायचं, बरोबर आहे. श्याम आणि रामा समजा यांचं अकाउंट ट्रान्सफर करायचं आहे. पण जर समजा श्यामाची डेथ झाली तर ते अकाउंट ट्रान्सफर करता येत नाही दुसरीकडे. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे खातं जर बंद झालं असेल तरी सुद्धा ते आपण अकाउंट ट्रान्सफर करू शकत नाही. आणि अकाउंट जर क्लोज झालं असेल तरी सुद्धा ते अकाउंट आपण ट्रान्सफर करू शकत नाही. आणि अकाउंट जर ट्रान्सफर करायचं असलं तर SB10A किंवा फॉर्म 5 असतो, फॉर्म 5. एवढं काही डीप मध्ये विचारत नाही, पण एक सांगण्याचा भाग, SB10A आणि फॉर्म 5 हे आपण अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी वापरलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार बघा, त्यानंतर आपण बघणार आहे की जर समजा ना तुमचं खातं आहे कन्वर्जन. आता कन्वर्जन म्हणजे काय, बदल. बरोबर आहे. कन्वर्जन मध्ये काय असतं, बदल. अचानक होणारा बदल. त्यानंतर कन्वर्जन जॉईंट टू सिंगल किंवा सिंगल टू जॉईंट. ह्या करता येते का, ह्या अजिबात करता येत नाही बरं का. परीक्षेला प्रश्न विचारला जातो की सेव्हिंग अकाउंट हे आपण जॉईंट टू सिंगल किंवा सिंगल टू जॉईंट करू शकतो का, तर आपण ते नाही करू शकत, त्यासाठी परवानगी नाहीये. ठीक आहे. त्यानंतर आपण जर बघितलं, जर समजा एखाद्या वेळेस डीडी केस असते, डीडी केस म्हणजे काय, एखादा खातेदार जर आहे ना मयत पावला किंवा मृत्यू झाला त्याचा, तर डीडी केस असते, डीडी केस बनवली जाते. डीडी केस एसबी खात्याची डीडी केस बरं का, लक्षात द्या. हे तुम्हाला वाढीव सांगतोय, फक्त ऐका, ह्याचा वैयक्तिक उपयोग होत असणार की
पुढं काम करताना डीडी केस मध्ये कसं असतंय, जर समजा त्या खात्याला वारसदार असेल तर फक्त डेथ क्लेम फॉर्म असतो. डेथ क्लेम फॉर्म भरून सगळं कुठं व्यवस्थित होतंय, व्यवस्थित वारसदाराला पैसे सगळे भेटतंय. पण काय असतंय, त्या खात्याला वारसदार लावलेला पाहिजे. हा, पण जर समजा वारसदार नसेल तर काय करायला लागतंय, वारस नसेल कशाला, खात्याला तुमच्या, तर तुमचा अनेक्चर 1, 2, 3 परत ते ऍफिडेव्हिट म्हणजे फॉर्म नंबर 15 फॉर्म नंबर, त्यानंतर इंडिमिनिटी लेटर आणि अजून एक लागतंय काय की लेटर ऑफ डिस्क्लेमर असतंय. लेटर ऑफ डिस्क्लेमर ह्या बऱ्याच गोष्टी लागतात. कधी जर समजा त्या खात्याला वारसदार नसेल तर ह्या गोष्टी बऱ्याच लागतात. त्यानंतर आपण ह्याला लेटर ऑफ इंडिमिनिटी फॉर्म नंबर 14 असतो सॉरी, आणि ह्याला अफिडेव्हिट फॉर्म नंबर 15 असतोय. ठीक आहे, आणि लेटर ऑफ डिस्क्लेमर असते ते 13 असते. आपण बघितलं कन्व्हर्जन बदल करू शकतो जॉईंट टू सिंगल किंवा सिंगल टू जॉईंट नाही करू शकत, पोस्टाने अलो केलेलं नाहीये. त्यानंतर डीडी केस असेल तर डेथ क्लेम फॉर्म असेल आणि वारस असेल तर ती सोपी प्रोसेस होती. वारस नसेल तर अनेक्चर 1, 2, 3 याच्यामध्ये ऍफिडेव्हिट असते. ऍफिडेव्हिटला फॉर्म 14 असते, याला इंडिमिनिटी लेटर 15 असते. बरं का, चुकून झाले, लक्षात द्या. इंडिमिनिटी लेटर 15 आणि लेटर ऑफ डिस्क्लेमर हे 13 नंबर असते. त्यानंतर आपण बघा पुढचं बघणार आहे की एक मुद्दा घेऊ. त्यानंतर आपण बघणार आहे बघा की तुमचं जे असतंय काय म्हणतात त्याला, एसबी सायलेंट होणं, डॉर्मंट होणं किंवा फ्रोझन होणं. परीक्षेला प्रश्न विचारला जातो किंवा आपण तुम्ही पाहिलं असेल की एसबी सायलेंट होणं, एसबी सायलेंट दुसरा शब्द याला फ्रोझन. फ्रोझन म्हणजे काय, बर्फ गारटते. फ्रोझन इथं अकाउंट गारटते, तसं नसते. अकाउंट सायलेंट म्हणजे बंद होते ते फ्रोझन किंवा डॉर्मंट. डॉर्मंट, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, एसबी सायलेंट तुमचं जे खातं आहे ते कधी सायलेंट होतं, काय होतं आणि त्याचं रिवायवल कसं करायला लागतं ते सगळं सांगणार आहे आपण. बघा, जर समजाय ना कंटिन्युअस 3 इयर्स कंटिन्युअस असं मध्ये आधी नाही, कंटिन्युअस 3 फायनान्शियल इयर. FY म्हणजे फर्स्ट इयर नाही, FY म्हणजे 3 फायनान्शियल इयर. जर समजा तुम्ही त्या अकाउंटचा कुठलाही व्यवहार केला नाही, काय केलं नाही, व्यवहार केला नाही, तर त्या अकाउंट काय होतंय, फ्रीज होतंय. ते अकाउंट सायलेंट होतंय. काय होतंय की तुम्ही त्यामध्ये व्यवहार अजिबात केला नाहीये. आणि जर समजा कुठलंच ट्रान्झॅक्शन नाही झालं, काय नाही केलं, त्यानंतर तुमचं 3 वर्ष झाले. 3 वर्ष जर समजा कसे पकडले जाते, 3 फायनान्शियल इयर 1 एप्रिल ते 31 मार्च ह्या असे 3 फायनान्शियल इयर जर कुठल्याच डेट मध्ये व्यवहार नसेल, कुठलंच ट्रान्झॅक्शन नसेल, ते खातं काय होतंय, सायलेंट होतंय, फ्रोझन होतंय, डॉर्मंट होतंय. आता डॉर्मंट झालं, सगळं झालं, अकाउंट आपण ओपनिंग केलं गाड्यांनी 500 रुपये टाकून, त्यानंतर व्यवहार झाला. नंतर काय झालं, अचानक त्याला हुकी आली, अकाउंट मध्ये त्याने पैसे टाकले नाही, 3 वर्ष कंटिन्युअस व्यवहारच नाही केला, पोस्टाकडे डोकंच नाही लावलं. अचानक त्याला वाटलं आलाय पैसा, पोस्टाचं व्याज दर चांगले, बाकीच्या बँकेत चौकशी करून आला तो, तर काय आहे, एसबी सायलेंट जर झालं तर ते ना एचओला पाठवायला लागतं. एचओला, आता एचओ हेड ऑफ पोस्ट ऑफिस, एचओला पाठवलं. एचओला काय पाठवायचं असतंय, पासबुक आणि केवायसी फॉर्म. केवायसी फॉर्म म्हणजे काय, केवायसी म्हणजे काय, नो युअर कस्टमर. लक्षात घ्या, केवायसी फॉर्म आणि पासबुक वगैरे पाठवायचं असतं एचओला. एचओला गेलं की काय असतंय की बाबा 3 वर्ष काहीच नाही, तू व्यवहारच नाही केला, चार्जेस काय तरी कट करायला लागतील ना, मेंटेनन्स चार्जेस किती रुपये, 50 रुपये पर फायनान्शियल इयर. प्रत्येक वर्षीचा 50 रुपये चार्ज कटून ते अकाउंट सुरू होऊन जातं. ठीक आहे, आणि आधी 2021च्या आधी ना सांगायचं ना, फक्त परीक्षेला विचारणार नाही, 2021 आधी 100 रुपये होता मेंटेनन्स चार्जेस प्रतिवर्ष, पण तो 50 रुपये प्रतिवर्ष आणतात. परीक्षेला जर प्रश्न विचारला प्रतिवर्षी किती रुपये चार्जेस, तर 50 रुपये मेंटेनन्स चार्जेस म्हणजे कट करून ते अकाउंट हे सुरू केलं जातं. आणि आपण जर बघितलं
एक डिव्हिजन ऑफिस म्हणजे एसबीसीओ असतं. एसबीसीओ म्हणजे काय, सेव्हिंग बँक कंट्रोल ऑर्गनायझेशन. परीक्षेला प्रश्न विचारला जातो की एसबीसीओचा लॉंग फॉर्म सांगा. सेव्हिंग बँक कंट्रोल ऑर्गनायझेशन. ठीक आहे. हे काय करतं की जे सायलेंट खाते त्या त्या डिव्हिजन मध्ये त्या ह्याची लिस्ट बनवली जाते आणि ती एसओएस त्या एसओला पाठवली जाते. प्रत्येक आता मार्चेंट सुरू आहे, मार्चेंट मध्ये प्रत्येक एसओला ही लिस्ट आलीच असेल, किंवा तुमचे हे एखादे गव्हर्नमेंट झाले किंवा हे एखादे फ्रोझन सायलेंट झाले ते तुम्ही रिवायवल करून घ्या. ठीक आहे. आणि आपण जर बघितलं ह्याचा जर तुम्हाला समजून सांगायचा जर मुद्दा, समजा 1,000 रुपये होते खात्यामध्ये, 3 वर्ष व्यवहार नाही केला, बरोबर. त्यानंतर 4थ्या वर्षी रिवायवल साठी दिलं, एसबी रिवायवल साठी दिल्यानंतर 3 वर्षाचे किती रुपये, 50 रुपये गुणले 3, 150 रुपये. 1,000 रुपयामधून 150 रुपये मायनस केले, 850 रुपये एवढे तुमचे शिल्लक राहते आणि एवढं तुमचं खातं हे सुरू होऊन जातं. ठीक आहे. आणि जर समजा ना एखाद्याने जर समजा खात्यामध्ये ऑटो व्याज जमा होते, काही काहींच्या खात्यामध्ये बघा सिनियर सिटीझन स्कीम असेल किंवा कुठली असेल एमआयएस वगैरे असेल, त्याच्यामध्ये ना ऑटो व्याज जमा होते. ऑटो ऑटोमॅटिक गाड्या असतात, गाड्या तसंच आहे ना, ऑटोमॅटिक आपलं पोस्टचं व्याज सुद्धा आहे ना सेव्हिंग वर जमा होतंय. सिनियर सिटीझन स्कीमचं म्हणा किंवा एमआयएसचं म्हणा. आणि जर समजा ना 3 वर्ष झालं कार्यकर्त्याच्या अकाउंट मध्ये मोकार व्याज जमा होते, पण कार्यकर्ता काही व्यवहारच करा ना. जर समजा त्याने व्यवहारच नाही केला, ऑटो व्याज जर जमा होत असेल आणि व्यवहार जरी नाही केला, तरी सुद्धा हे खातं काय होतंय, सायलेंट होता. कधी, जर समजा ऑटो व्याज जर जमा होत असेल आणि त्याच्यामध्ये जरी व्यवहार जरी नाही केला 3 वर्ष, 3 फायनान्शियल इयर, तरी सुद्धा खातं हे सायलेंट होतं. आणि सायलेंट म्हणजे ऑटो व्याज हा सायलेंट रिवायवल साठी व्यवहार ग्राह्य धरला जात नाही, एवढं लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहे बघा की आता जसं आपण बघतो त्याच्यामध्ये एक 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 पाहूया. ह्याच्यामध्ये आपण पाहूया की आता ज्यावेळेस तुम्ही ना विओ मध्ये काम करता, बरेच आपले पोरं काय करते, जीडीएस बंधू विओ मध्ये काम करले. विओ लक्षात घ्या, आता महत्वाचं चालू आहे. विओ म्हणजे काय, ब्रांच पोस्ट ऑफिस. आता युट्यूबला जाहिरात पाहून बरेच जणांनी फॉर्म भरला असेल, लागले असतील, मस्त खरी सिच्युएशन आल्यावर कळेल काय काय नाही. ठीक आहे. त्याच्यावर काही जास्त बोलत नाही, जे आहे ते बरे. प्रत्येकाने आपलं प्रामाणिक काम करा, यश नक्कीच आहे. आणि 100% सांगतो प्रत्येक जण प्रमोशन होऊन जाईल अशी आशा बाळगतो. आता विओ मध्ये अकाउंट ओपन केलं, सगळं झालं, त्या कस्टमरचा एक अकाउंट आहे, वन अकाउंट. एका अकाउंट मध्ये ना एका दिवशी 50,000चा व्यवहार करतो येतो. किती, 50,000 रुपये डिपॉझिट करू शकतो. ठीक आहे. आणि 20,000 रुपये 20 रुपये ना 50,000 रुपये आणि 20,000 रुपये विड्रॉल देऊ शकतो. काय करू शकतो, विड्रॉल देऊ शकतो. ह्याच्यासाठी कुठल्या एसपीएम ची किंवा कुठल्या एसओ ची किंवा कशाची आपल्याला परवानगी लागत नाही. योग्य ऑथॉरिटी ही बीपीएम कडे असते. ठीक आहे. आणि जर समजा ना 20,000 रुपयाच्या वरच जर विड्रॉल असेल, समजा कस्टमरने फोन केला, भाऊ मला उद्या पैसे लागतील 50,000 रुपये, काय करायचंय, यांनी बीओ मध्ये काय केलं जातं की ना ते कॅश रिक्वेस्ट ऑप्शन असतो दर्पण मध्ये ना. आता बरेच जण काम करतात दर्पण मध्ये कॅश रिक्वेस्ट ऑप्शन असतो किंवा हाय व्हॅल्यू विड्रॉल असतो. हाय व्हॅल्यू विड्रॉल हा नवीन ऑप्शन आहे. हाय व्हॅल्यू विड्रॉल इथं गेला, त्यानंतर तिथं रिक्वेस्ट टाकली. ठीक आहे. रिक्वेस्ट टाकली भाऊन, त्यानंतर ती रिक्वेस्ट काय असते, एक एसओ मध्ये जाते. रिक्वेस्ट एसओ मध्ये गेल्यानंतर पुढे गेली रिक्वेस्ट एसओ मध्ये सॅप मध्ये EXCW असतो. EXCW हा एक मेनू असतो. EXCW इथून आहे ना एसपीएम किंवा पीए अप्रुव्हल देतात. इथून अप्रुव्हल झालं की तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या कस्टमरला हा व्हॅल्यू विड्रॉल देऊ शकता. हे सगळ्यांना माहितीच असणार आहे. त्यानंतर आणि जे हे विवोचे अकाउंट आहे जेवढे 2020 पासून काय केलंय, 2000 नोव्हेंबर 2020 पासून आहे ना जेवढे तुम्ही अकाउंट ओपन करताल तेवढ्या सगळ्यांना ना नॉमिनी लावणं बंधनकारक केले, बरं का, बंधनकारक आहे.
कंपल्सरी आहे, बंधनकारक. काही कुठं होऊन द्यायचं नसेल तर प्रत्येकानं अकाउंट ओपन करताना त्या मागच्या बाजूला आहे ना नॉमिनीचं नाव टाकत जा, त्याचं नातं रिलेशन लिहिणं गरजेचं आहे, आणि त्याचं किती पर्सेंट काय आहे ते सुद्धा, किती पर्सेंट क्लेम त्याच्या नावाने व्हायला, किंवा दोन जर समजा नॉमिनी असेल तर दोघांना 50-50% काय असेल कस्टमर ज्याप्रमाणे सांगायचे त्याप्रमाणे आपण करतोच, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि एसबी ऑर्डर 2017ची आहे, कुठली परीक्षेला विचारत नाही. एसबी ऑर्डर बहुतेक ती 10/2/2017ची किंवा 7/10/2017ची, एक्झॅक्टली डेट मला आठवत नाहीये. एसबी ऑर्डर 2017ची बरं का, एक 23/10/2017ची आहे. किती? 23/10/2017. ह्याच्यानुसार आहे ना मोबाईल नंबर, अकाउंट ओपन करताना मोबाईल नंबर कंपल्सरी आहे, मोबाईल नंबर कंपल्सरी आहे. ठीक आहे, अकाउंट ज्यावेळेस ओपन करतो 23/10/2017ची एसबी ऑर्डर आहे, त्यानुसार मोबाईल नंबर कंपल्सरी अकाउंटला. त्यानंतर नोव्हेंबर 2000ची ऑर्डर नुसार नॉमिनी आहे, बंधनकारक आहे. बरेच ह्या म्हणजे ऑर्डर वगैरे येत असतात, पण ज्या महत्वाचे आहेत एसबी अकाउंट वगैरे रिलेटेड आपण तेवढेच आपण फक्त बघणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर आपण बघणार आहे की आता चेकबुक नाही का आपलं पोस्ट ऑफिस काय काय सेव्हिंग बँक अकाउंटला काय काय फॅसिलिटी देतं, कसं देतं, कशा प्रकारे देतं, ते आपण सगळं बघणार आहे. ठीक आहे, चेकबुक फॅसिलिटी, चेकबुक फॅसिलिटी बरीचशे लोक प्रश्न विचारत नाहीत ह्याच्या रिलेटेड, पण आपण घेतोय तर त्याचं बुगा करायचं ठरलं ना, काय करायचं बुगा एक सुद्धा ह्याच्या रिलेटेड काही डाऊट राहिला नाही पाहिजे कोणाच्याच मनात. चेकबुक फॅसिलिटी काय करायला लागतं, चेकबुक आता समजा सेव्हिंग अकाउंट ओपन केलंय कस्टमरनं, ऍप्लिकेशन करावं लागतं, पोस्ट मास्तरांकडं. कुठला? SBCQ असतो, SBCQ-E4 हा फॉर्म असतो, SBCQ-E4 हा फॉर्म असतो, जे की ऍप्लिकेशन फॉर चेकबुक हा फॉर्म सबमिट करावा लागतो यसो मध्ये. ठीक आहे, यसो मध्ये सबमिट केला त्यानंतर आपल्याला चेकबुक भेटतंय. चेकबुक भेटलं की एका चेक मध्ये किती, एका चेकबुक मध्ये 20 चेक असतात पोस्टचे, किती? 20 चेक. हा, आता हे समजून घ्या व्यवस्थित. पीए साठी हा क्वेश्चन बरेच वेळा विचारला जातो नाही का, चेकबुक फॅसिलिटी ऍप्लिकेशन फॉर्म नंबर काय, SBCQ-E4. त्यानंतर आपल्याला चेकबुक वगैरे सगळं अप्रुव्हल झालं, त्यानंतर आपल्याला सगळं भेटलं की चेकबुक भेटले. चेकबुक मध्ये 20 चेक असतात. आता 20 मधले आहेत ना, पहिले 10 चेक असतात ना चेक, ते फ्री असतात, फ्री, त्याचा कुठला चार्ज लागत नाही, काय लागत नाही, काहीच लागत नाही, 1 रुपये भरायची गरज नाही. आता चेकबुकने ना विड्रॉल करायचं म्हणलं तर चेकबुकने ना कमीत कमी 50 रुपयाचं विड्रॉल करावं लागतं बरं का. नाही तर म्हटलं 5 रुपयाचं विड्रॉल करतो, 20 रुपयाचं विड्रॉल करतो, तसं जमत नसतंय. किती? 50 रुपयाचं विड्रॉल हे चेकने करावं लागतं. पहिले 10 चेक हे फ्री असतात. आता 10 चेक संपले बाबा, पुढचं काय करायचं, पुढचे 10 चेक शिल्लक आहेत ना, तर पुढच्या 10 चेकला कसं असतंय, प्रत्येक चेकला पर चेक किती, 2 रुपीज आणि प्लस जीएसटी. आता हा मुद्दा लक्षात घ्या, पर चेक 2 रुपीज पर जीएसटी, म्हणजे 10 चेक शिल्लक आहेत, 10 गुणिले 2 प्लस 18% जीएसटी, किती? 18% जीएसटी, म्हणजे किती झालं, 20 गुणिले 18 भागिले 100, हे समथिंग 100 कटलं, 20 3.6 येतं. राऊंड फिगर जर घेतलं तर 4 समजा, हे 20 रुपये कुठले, 10 गुणे 20 आणि हे 4 रुपये, असं 24 रुपये खर्च चेक साठी पुढच्या 10 चेक वटवण्यासाठी लागतो. चालतंय. त्यानंतर आपण जर बघितलं तर आपण किती 50 रुपयांनी विड्रॉल कमीत कमी करता येते. त्यानंतर चेक साठी आपण काय, SBCQ-4 20 चेक असतात एका चेकबुक मध्ये, ऍप्लिकेशन द्यावं लागतंय. आणि SBCQ-4A असतंय, SBCQ-E4A हे कशासाठी असतंय, 4A कशासाठी असतंय की जर समजा तुमचं हे 20 चेक संपले तर पुन्हा तुम्हाला ना नवीन पाहिजे असेल, फ्रेश चेकबुक साठी असते ऍप्लिकेशन, फ्रेश चेकबुक साठी SBCQ-4A हे फ्रेश पासबुक साठी, फ्रेश चेकबुक साठी ऍप्लिकेशन करावं लागतंय. त्यानंतर आपण बघणार आहे बघा, जर समजा ना काय बघणार आहे आपण, जर समजा
व्यक्ती जर असाक्षर इलिटरेट म्हणजे अशिक्षित साक्षर साक्षर म्हणजे शिकलेला, साक्षर म्हणजे न शिकलेला, अशिक्षित म्हणजे न शिकलेला, हा जर असेल त्यांना चेकबुक फॅसिलिटी अवेलेबल नाही. चेकबुक फॅसिलिटी अवेलेबल नाहीये. त्याचप्रमाणे एटीएम ची सुविधा पण अवेलेबल नाहीये. कोणाला ज्या अंगठा असतोय, तुम्ही अकाउंट ओपनिंग करताना अंगठा घेतात, अशिक्षित म्हणून आपण अंगठा घेतो, बरोबर आहे का? तर त्यांना सही वगैरे करता येत नाही, त्यांच्यासाठी चेकबुक फॅसिलिटी अवेलेबल नसते. त्याचप्रमाणे ना ह्याचे एटीएम कार्डची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल नसते. ठीक आहे. आपण जर समजा बघितलं तर पैसे काढायचे काढणे किंवा पैसे ना विड्रॉल फॉर्म असतोय SB7, बरोबर, विड्रॉल फॉर्म SB7, ह्याने पैसे जर ट्रान्सफर करायचे तर तुम्हाला हे लागेल का? पासबुक आणावं लागतं काउंटरला. पासबुक इज कंपल्सरी. जरी तो लिटरेट असला आणि इलिटरेट जरी असला तरी सुद्धा पैसे काढायला किंवा विड्रॉल थ्रू पैसे ट्रान्सफर करायला पासबुक इज कंपल्सरी. पासबुक हे लागताच आहे. त्यानंतर जर समजा ना व्यक्ती अशिक्षित आहे, असाक्षर जर असेल, त्याला पैसे काढायचे म्हणा किंवा भरायचे म्हणा किंवा काही असो, त्याला पासबुक कंपल्सरी आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर ज्या वेळेस आहे ना इलिटरेट व्यक्ती जेव्हा चेकने किंवा ऑनलाईन किंवा कशाने व्यवहार करू, किंवा शिक्षित व्यक्ती असो, जेव्हा तो ह्याने व्यवहार करतो, चेकने किंवा ऑनलाईन बँकिंग थ्रू व्यवहार करतो, त्यावेळेस त्याने 6 महिन्यामध्ये एकदा तरी पासबुक अपडेट साठी आणलं पाहिजे, प्रिंटिंग साठी आणलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहे तुमच्या फायद्याची गोष्ट आहे, सगळ्यांच्या फायद्याची गोष्ट सांगतो आता. एक मिनिट थांबा फक्त. त्यानंतर फायद्याची गोष्ट कशी आहे माहितीये का? आपले जे कार्यकर्ते म्हणजे काय? GDS म्हणतो बरं, ब्रांच पोस्ट मास्टर. भाऊ ब्रांच, अख्खी ब्रांच सांभाळतोय. भाऊलाच माहिती काय चाललंय काय नाही. फुल परेशानी कार्यकर्ता, ब्रांच पोस्ट मास्टर. आता यांना काय आहे की एसबी अकाउंट हे ओपन करतात, हे व्यवहार करतात, त्या बीओ मध्ये त्यांना कमिशन असते ब्रांच पोस्ट मास्टरला. 2021 पूर्वी आहे ना, पूर्वी 2% कमिशन होतं बीपीएम ला. कोणाला? बीपीएम ला. पण 2021 नंतर काय झालंय, 1% कमिशन आहे बीपीएम ला. आता भाऊला कमिशन भेटायचंय, बरोबर आहे. पीएलआय, आरपीला, आयपीबीबी वगैरे सगळं हे सगळं ठीक आहे, टीडी कमिशन आहे, ह्याबद्दल तुम्हाला माहिती असेल आणि एसबी बद्दल सुद्धा माहिती असेल. पण ह्याच्यामध्ये बऱ्याच त्या टर्म्स अँड कंडिशन आहेत, त्या आपण काय करणार आहे, एक 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 आपण त्याबद्दल बघणार आहे. तर पहिलं कसं आहे माहिती का, बीपीएम ला कमिशन कसं असते, महिन्यावारी नसते. तुम्ही पीएलआय आरपीलायचं बघा. पीएलआय आरपीलायचं कसं असतं की प्रत्येक महिन्याला कमिशन हे तुमच्या अकाउंटला जमा होतंय. मागच्या महिन्याचं काय असेल तुम्ही ती खोलले असेल, किंवा तुम्ही आयपीबीचं काम करता, आयपीबीचं काम करताना सुद्धा तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक महिन्याला कमिशन हे तुमच्या अकाउंटला जमा होत आहे. आणि टीडी कमिशन हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल की तो फॉर्म तयार करा, कधी किती अकाउंट ओपन केले, अकाउंट नंबर लिहा, त्यानंतर त्याचं किती पर्सेंट किती इयर साठी, आणि खाली टोटल मारून सगळं तुम्ही ते बिल पेड वगैरे सगळं तुम्हाला जमतंय, त्यात विषय नाही. हा ठीक आहे. आता आता आपण बघणार आहे की सेव्हिंग बँकचं जे तुम्ही अकाउंट ओपन करता, जे व्यवहार करता, त्याचं कमिशन कसं भेटतं. तुमचं जे आर्थिक वर्ष असते काय, 1 एप्रिल to 31 मार्च. आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती का बघन, ह्याच्यामध्ये 3-4 कंडिशन येतात. आपण एक 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 समजून घेऊ. पहिली कंडिशन काय माहिती का, एकूण जमा रक्कम. एकूण जमा रक्कम कुठली, आर्थिक वर्षातली वजा एकूण विड्रॉल रक्कम, म्हणजे एकूण काढलेली रक्कम. बरोबर आहे. रक्कम यांच्यामधला जो फरक येतो त्याच्यावर बीपीएम ला 1% कमिशन असते. किती? 1%. पण असं नको व्हायला
की बाबा जमा आहे 3,000 रुपये, समजा 30,000 रुपये, हा, आणि वर्षभरात विविध कस्टमरनी 60,000 रुपये काढले, ते -30,000 मध्ये जात आहे, 30,000 मध्ये जात आहे. तसं नाही, तुमची जमा रक्कम ही काढलेल्या रकमेपेक्षा जेवढी जास्त असेल तरच तुम्हाला 1% कमिशन भेटते. किती? 1% कमिशन. ह्याच्यामध्ये जर दुसरी कंडिशन बघितली, आता एखादा कस्टमर आहे, बरोबर आहे, काय करतय, विवोला सोडतय, विवोला सोडून येसो किंवा येशो मध्ये जात्या, कशामध्ये? जमा करायला रक्कम, रक्कम जमा करायला, हा, आणि विड्रॉल बिओतून मारते, बिओ मधून विड्रॉल. ठीक आहे, किंवा येसो मधून विड्रॉल मारतोय, आता ज्यावेळेस तो कस्टमर विवोचा अकाउंट असेल किंवा कशाचा असेल, तो कस्टमर जर येसो किंवा येसोला जर रक्कम जमा करायला गेला, तर ती तुमची आहे ना ह्या जमा रकमेमध्ये पकडली जात नाही बरं का, ह्या जमा रकमेमध्ये पकडली जात नाही. पण त्याने त्याच कस्टमरने समजा 1,00,000 रुपये येसोला किंवा येसोला जमा केले, हा, आणि तेच पैसे 2 दिवसांनी त्याने विवो मधून काढून टाकले किंवा विड्रॉल केले येसो मधून, तर ह्या एकूण काढलेल्या रकमेमध्ये ते पैसे पकडले जातात. काय केलं जातं? ते पैसे पकडले जातात. त्यानंतर एक तिसरी कंडिशन असते. काय असते तिसरी कंडिशन? मार्च महिन्यात जमा केलेल्या मार्च महिन्यात जे पैसे जमा करतात नाही का, जेवढं तुमचं डिपॉझिट होईल तेवढं ह्या एकूण जमा रकमेमध्ये आर्थिक वर्षात पकडलं जात नाही. ठीक आहे, पण तुमचं जे मार्च महिन्यामध्ये विड्रॉल असेल ना, मार्च महिन्यात कशी आयडी लढवली बघा, समजतंय का? हा, लक्ष द्या, समजून घ्या, तरी बी समजत नसलं तरी समजून घ्या, नीट वाचा, लक्ष द्या. ठीक आहे, मार्च महिन्यात जमा रक्कम जे असेल तिथं एकूण जमा रकमेमध्ये आर्थिक वर्षाची पकडली जाणार नाही. पण मार्च महिन्यात जी विड्रॉल केली ना, विड्रॉल ती रक्कम एकूण काढलेल्या रकमेत पकडली जाते. म्हणजे इथं कसं आहे, तुमचं कमिशन कमी करण्याचं काम हे कशा प्रकारे केलं जाते, ह्याच्यामध्ये ज्याला समजलंय ती व्यवस्थित समजायला हा प्रश्न काही विचारला जात नाही. पण एक सांगायचा भाग जर पाहिला की 1% कमिशन भेटतंय तुम्हाला, किती? 1%. 2021 नंतर आधी 2% होतं. 1 एप्रिल ते 31 मार्च आर्थिक वर्षामध्ये तुमची एकूण जमा रक्कम आर्थिक वर्षात किती केली, एकूण काढलेली रक्कम, ह्याचं जे मायनस करून कॅल्क्युलेशन करून 1% तुम्हाला कमिशन भेटलं जातं. ठीक आहे, आपण आज बऱ्याच व्हिडिओमध्ये एसबी अकाउंट म्हणजे सेव्हिंग अकाउंट बद्दल सगळीच माहिती बघितली, आणि आज जे सांगितलं ह्याच्या बाहेरचा प्रश्न काही यांची शक्यता नाही, येणार सुद्धा नाही. एमटीएस असो, पोस्ट असो किंवा पी असो, सेव्हिंग बँक अकाउंट बद्दल ह्याच्या बाहेरचा प्रश्न विचारत नाही. तर ठीक आहे, आज आपण फक्त सेव्हिंग बँक अकाउंट बद्दल माहिती बघितली. आपण आता काय करूया की पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे जे आरडी असेल किंवा टीडी असेल किंवा सुकन्या वगैरे, हे 2-3 व्हिडिओ म्हणजे 2-3 टॉपिकची एकाच व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहूया. हा टॉपिक जरा मोठा होता सेव्हिंग बँक अकाउंट बद्दल, त्यामुळे ह्या टॉपिकला वेळ लागला. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, धन्यवाद.